देखील टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. स्वप्नील चला सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवा. आपल्याला विनंती असेल, पंच देखील त्या ठिकाणी मैदानावरती रवाना झालेत, त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला धाकटाकांदा संघ सलामी जोडी मैदानाच्या मध्ये आपण दाखल करायचे. बिग फाईट मॅच मैदानावरती दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. खरं तर आता यातनं जो संघ जिंकेल सुपर 12 मध्ये ते दाखल होतील. केबाले संघाविरुद्ध त्यांचा लढत होईल. अर्थात यातनं जो संघ विजेता राहील तो केबाले संघाविरुद्ध खेळणार आहे. धाकटाकांदा कॅप्टन विनंती करेल की आपल्याला सलामी जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्या. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे. सामना सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही 12वे खेळाडू जे आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये असणे गरजेचे आहे. आई एकविरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतात. घरी बसून अनेक सारे प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. योगेश बॉल डिलिव्हर झाला, मग 12व्या खेळाडूला 2 धाब्यांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ऑलरेडी या स्पर्धेमध्ये 4 संघांना पेनल्टी लागले, कारण आयोजकांचा सुकेश भोपी आणि अक्षय मस्कर यांच्या आत्याचा संघ होता. तिथे ते बोलले होते की आम्ही त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करू, ती ऍडजस्टमेंट केली जाणार नाही, तर आपला 12वा खेळाडू पाहिजे ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच, कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे. आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये 2 टू व्हीलर बाईक तुम्ही पाहताय, 4 स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतायत, भव्य दिव्य ट्रॉफ्या प्रत्येक विजेत्या संघाला. अर्थात 1 ते 6 नंबर तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहणार. क्रिकेटचा गजर तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. 2 संघ एकमेकाविरुद्ध. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना आज स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल आणि आज क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. कोण असेल स्पर्धेतला चॅम्पियन आणि कोण असणार या बाईकचा मानकरी, या सर्व प्रश्नांची उत्तरं काही वेळेतच इथे दिली जातील. आणि ऍज द ओपनर सलामी बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध डॉक्टर महादेव बंगारी आणि सचिन परदेश साहेब यांचं आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. गेम स्टार्ट, लेट्स प्ले. आणि पहिला चेंडू इथे एक धाव वेगवान, अर्थात पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा सुरुवातीला पाहायला मिळतात. खरं तर 2 धाबेनं अकाउंट ओपन झालं. अतिरिक्त धाबेनं सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. धाकटाकांदा संघाकडून तुम्ही सुदाम आणि गुरु हे 2 ऍज द ओपनर सलामी बॅट्समन मैदानाच्या मध्ये पाहतायत. गोलंदाज प्रसाद. प्रेटचा चेंडू, फटका चांगला ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मध्ये, आणि जोपर्यंत चेंडू फेल्ड होणार तोपर्यंत रन्स आले. त्या ठिकाणी एक सिंगल, प्रेटवरती एक सिंगल मिळाली आणि 3 धावा धापडकावती लागतायत. बॅटिंग करत असताना धाकटाकांदा संघाची ऍज अ ओपनर तुम्ही पाहतात सुदाम आणि त्याचबरोबर गुरु हे 2 बॅट्समन. चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाला सुरुवात करताना गोलंदाज प्रसादनं चेंडू 9 फेकला, मात्र त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत त्यानं, धावा दिलेत 3 आणि आतापर्यंत बाबासारखंच हे षटक. बॉल चांगला पाठीमागे, क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि बॉल लॉंग लेग सीमारेखा बाहेर. 4 रन. सुंदर आयोजन तुम्ही पाहतात. मैदानाच्या चौफेर पाहिलं तर भगवमय वातावरण खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आज ही स्पर्धा अंतिम रात्रीमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक दिवशी 8 संघ, जवळजवळ आपण पाहिलं 48 संघांना इन्व्हाइट करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एक बॅलन्स मॅच सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. धाकटाकांदा विरुद्ध तुम्ही हरिग्राम यांच्यामध्ये पाहतात आणि यातनं जो संघ जिंकेल तो केबाले संघाविरुद्ध सुपर 12 मध्ये मॅच खेळेल. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटचं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. प्रसाद थोडासा मागणा जरूर राहिला. पहिला चेंडू त्यानं 9 फेकला आणि त्यानंतर आता कमबॅक केलं. 1 चौकार आला. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात.
पाबल सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये दोन फिल्डर बाउंड्री लाईन मध्ये पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू डॉट बॉलची समाप्ती लॉंग ऑफ रेझर मध्ये एक खेळाडू मिड विकेटला हे दोन खेळाडू बाउंड्री लाईन मध्ये त्यानंतर सर्कल मध्ये तुम्ही पाहता शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे कव्हर पॉइंटला एक खेळाडू आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक खेळाडू आहे शॉट थर्ड मॅन शॉट लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑन अशा प्रकारे फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पहिल्या षटकामध्ये पाहत आहेत धाव संख्या 7 टॅपिंग क्रिकेट समोर खेळतात शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावला एक धाव मिळाली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाकटा खांदा टीमची टोटल बिनगडी बाद फक्त 8 धाव अख्ख्या माणसातल्या माणुसकीची मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलेत धर्मासाठी आपल्या देहाचा चंदनासारख्या देहाचा खरं तर त्यांनी झिजवला संपूर्ण मराठी माणसासाठी ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून तुम्ही ऐकलेत आज शेवटची रात्र क्रिकेट विथ म्युझिक प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळेल परंतु इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय धाव संख्या 8 बिनगडी बाद पहिल्या षटकाचा खेळ समाप्त ओव्हर नंबर सेकंड साठी गोलंदाज तयार झालाय बॉलिंग ट्रॅक वरती अनु भोईर चला वेळ घेऊ नका टीम हरिग्राम संघ कारण आता वेळ आमच्याकडे राहिला नाहीये प्रत्येक सामना हा वेळेवरती होणं फार महत्वाचं आहे षटक क्रमांक 2 अनु भोईरच्या माध्यमातून षटक फेकलं जाईल स्ट्रायकरवरती सुदाम कट करतो चेंडू बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा परंतु एक सिंगल प्राप्त केली सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे 9व्या धावसंख्येवरती सिंगल डबल संघ पुढे चाललाय परंतु सिंगल डबल एक मोठं टार्गेट बनणार नाहीये जे टार्गेट टीमला अपेक्षित आहे ते टार्गेट जर बनवायचं असेल तर तुम्हाला चौकार किंवा षटकार जास्त मारावे लागतील पाबल सर्कल षटक मध्ये तुम्ही पाहिलं फक्त 8च धावा आल्या थोडस डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहिलं पहिल्या षटकामध्ये परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये गिअर चेंज करावा लागेल आणि एक मोठं टार्गेट जर सेट करायचं असेल तर विस्फोटक इनिंग मैदानाच्या मध्ये एक तरी खेळाडूला साकार करावी लागेल ॲज स्वप्न तुम्ही पाहतायत स्ट्रायकरवरती गुरु नॉन स्ट्रायकरवरती सुदाम नाईक आणि गुरु नाईक हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॉडी पेक्षा दूर करण्याचा प्रयत्न अगदी बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो गुडलँड स्पॉटचा चेंडू थोडासा बाहेर जाणार होता पंचांनी सांगितलं तिसरे पंच बॅटिंग करणाऱ्या संघाने डीआरएस घेतलाय आता चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून की हा चेंडू लाईन त्याची चेक केली जाईल तर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनोद भोपी साहेब यांचं आगमन झालं त्यांच्या समेत आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध डॉक्टर महादेव बांगारी साहेब आणि त्यांच्या समेत सुप्रसिद्ध सिंगर सचिन परदेशी यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती सुरेश पाटील साहेब हरिग्राम आणि नाना मात्रे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो चंद्रकांत मात्रे साहेब यांना विनंती असेल मधुकर जाधव आपण पाहतो 12 वाजता कारवा निघाला त्यांचे वाजवत चंद्रकांत आला मधुकर जाधव नाचायला लागला असं आपण संगीत नेहमीच पाहतो वागेश्वर देवाचं त्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती असेल आपण यावर संतोष पाटील साहेब असतील अरुण पाटील साहेब असतील आमचे धनंजय भाई मात्रे असतील सच्चूभाई असतील सर्वांना विनंती असेल आपण यावं आपलं सहर्ष स्वागत फेअर डिलिव्हरी पंचांचा डिसिजन आला आणि आता टीमची टोटल सध्या 9 या धावसंख्येमध्ये बॉल फेकले गेले ओव्हर मध्ये फक्त 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजी करत असताना अनुभवीर हा चेंडू लाभ केलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरनं चेंडू सीमारेषा बाहेर येतोय ब्रँडेड षटकार गुरु नाईकच्या बॅट मधून वेळेनंतर हा षटकार टोकलाय गुरु नाईकनं मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू मध्ये त्यानं 7 केले दुसरीकडे 7 बॉल मध्ये सुदाम नाईकनं देखील 7 धावा केल्यात टीमची टोटल 15 धावा वेगवान बॉल पुन्हा एकदा या बीट केलाय मागच्या चेंडूवरती षटकार आला परंतु हा चेंडू गुडलँड स्पॉटला पडल्यानंतर अगदी वेगानं बीट झालेत दमदार गोलंदाजी अनुभवच्या माध्यमातून केली जाते त्याने 4 चेंडू फेकले 7 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या जिंकण्याचा धास आणि केलेला अभ्यास
मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. हा चेंडू चांगला आहे, समोर खेळताय शतरक्षक आहे, परंतु बॉल एका ऍक्शन मध्ये त्याला उचलता आलं नाहीये आणि त्याचं कारण की एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल धाबा फटकापती धाबा 16 धाबा. सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलेत. धाकटा कांदा संघाला टार्गेट मोठं करायचं असेल तर चौकार षटकारा मारावा लागतील. सध्या तरी सिंगल डबाच्या माध्यमातून संघ पुढे गेलाय. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धाबा फटकापती धाबा लागल्यात त्या फक्त 16 धाबा. हो यावेळेस घुटना टेक आणि बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं धन 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 करत सीमारेषा बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार आणि पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त. धाबा संख्या 20 धाबा 0. आपण पाहू शकाल पिरकोन गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सुशिक्षित आपण नेहमीच व्यक्तिमत्व पाहतो की ज्यांच्या माध्यमातून आज वाकडी गावामध्ये कित्येक विद्यार्थी घडले आणि आज त्यांच्याच आशीर्वादामुळे आज पाहू शकाल सुकेश भोपिया त्यांचा विद्यार्थी आज क्रिकेट क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असू द्या, त्याने अग्रगण्य नाव आपलं रोशन केलं. असे वाकडी गावचे आमचे गुरुजी म्हणजेच याच गावामध्ये आपण त्यांना शिकवताना आम्हाला सर्वांना पाहिलं आणि त्यांच्या अशी सर्व मुलं अगदी व्यवस्थित घडताना पाहिली. ते चंद्रकांत पाटील साहेब पिरकोन सरांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्याच दिवशी या स्पर्धेमध्ये पिरकोन संघ खेळला, एक सामना जिंकला, तेही खुश झाले, आनंद झाले आयोजक पाहून आणि आम्ही त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. तर स्क्रीनमध्ये दाखवलं जाते चंद्रकांत पाटील सरांचं हे बघा नक्कीच व्यासपीठावरती आलेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. आज स्पर्धा अंतिम रात्रीमध्ये खरं तर पाहायला मिळते रॉकस्टारकरांना. आज या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. तर महालुंगी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय मनोहर अरिवडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत करत आपण पाहतोय आज या स्पर्धेतली अंतिम रात्र आणि तालुका प्रमुख चषक 2025 ची शेवटची रात्र आणि मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती आली. त्या सर्व मान्यवरांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 गोलंदाज तयार. बॉल चांगला पडल्यानंतर थोडा डीप राहिलाय आणि फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. धाकटा कांदा संघाच्या सलामीवीरांनी आतापर्यंत 20 धावा 13 चेंडू मध्ये केलेत, परंतु आपण पाहतो खरं तर जास्त चेंडू डॉट आलेत. विहंगम दृश्य तुम्ही या स्पर्धेचं पाहतायत. काय सुंदर टेलिकास्ट तुम्ही आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहतात. खरं तर संदेश शेळके आणि संपूर्ण टेक्निकल टीम लीडिंग एज विकेट नंबर 1 फलंदाज बाद होतो मैदानाच्या मध्ये गुरु नाईक. बॅक टू द डगआउट. काय सुंदर संगीत, काय दृश्य तुम्ही पाहता. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शून्यात स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनी या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार त्रिबार मानाचा मुजरा. धावसंख्या तुम्ही पाहिली सध्या 20 धावसंख्येमध्ये. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू थर्ड अंपायर घेतले. यस, फिल्डिंग करणाऱ्या संघानं DRS घेतले. आपण चेक करूया. पंचांचा ऑन फील्ड डिसिजन व्हाईट बॉलचा आहे खरं तर. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या संघानं DRS घेतले, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. सध्या तरी धाबा फटकापती धाबा लागलेत. एक गडी बाद 20 धाबा. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल झालाय जितेंद्र घरत मैदानात मध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती तो मैदानात मध्ये आलाय. तर श्री मलंगर 52-40+ टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. नावडे 40+ मास्टर कॅप्टनला विनंती असेल आपण देखील यावं.
तर यस वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आला. तिसरे पंचाने आता या ठिकाणी रिव्ह्यू अर्थात डीआरएस समाप्त झालंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या हरिग्राम संघाचं. धाबसंख्या आपण पाहिलं तर 21 धाबडकावती लागलेत. धाकटा कांदा संघाने देखील रिव्ह्यू गमावलाय. आता हरिग्राम संघाने ही रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा डीआरएस तुम्हाला मिळणार नाहीये. धावसंख्या 21 आपण पाहतोय. धाबा फडकावती लागलेत. एक गडी बाद 21 धाबा. चला स्पीडअप करा. हरिग्राम संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य करा. आज स्पर्धेची अंतिम रात्र आहे की यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. आज शेवटची रात्र आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौपेर आपण पाहिलं. प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेगवान बॉल गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर पुन्हा चेंडू डीप राहिलाय आणि डॉट बॉलची समाप्ती. बालकृष्ण भोपी तुम्ही पाहतायत काय सुंदर गोलंदाजी, सुंदर लेंथनं त्यानं गोलंदाजी केली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बालकृष्ण भोपी गोलंदाजी मागवती. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा इथे फलंदाजाला बीट केलंय. ऑप्शनच्या बाहेर जाऊन ऑन साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फार वेगाने आला. खरं तर बुंदाट बॉल होता. खोलात टाकलेला चेंडू अगदी सुंदर चेंडू आणि ते बालकृष्ण भोपीचं कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत त्यानं चेंडू फेकलेत. ओव्हर मध्ये 4 तर धाबा फक्त दिलेत 1. यावेळेस मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्सच्या कामामध्ये जजमेंट चांगलं आहे. अजून एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. जितेंद्र गरज बॅक टू द डगआउट. तर याच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा दमदार नेतृत्व परेशभाई पाटील यांचं आगमन झालंय. मलंगडचा आपण वाघ जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो. आज हिंदुत्ववादी आपण सातत्याने पाहतो राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं दमदार योगदान आपण पाहतो असे महाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तथा भावी पालकमंत्री सन्माननीय भरत शेठ गगाले साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय परेशभाई यांना विनंती करतो की आपण याबानी त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलंय. भाईंना विनंती करतो भाई यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. खरं तर 2 गडी बाद 21 धाबा धापडगती लागल्यात. धाबांची अपेक्षा भरपूर आहे धाकटा कांडा संघाला, कारण टार्गेट एक चांगलं बनवायचं, परंतु दुसरीकडे हरिग्राम संघानं केलेली शानदार गोलंदाजी. हरिग्राम म्हटलं की आमचे वैभव भोपी नक्कीच ते मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचंही स्वागत आहे. मॅच नंबर तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये सध्या 3री. अजून एक चांगला बॉल. बालकृष्ण भोपीचं कौतुक करेल त्यानं. एका षटकामध्ये धाबा दिल्या त्या फक्त 1 आणि गडी बाद केले एकूण 2. काय सुंदर गोलंदाजी राहिली आणि पहिल्या 2 एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद फक्त 21 धाबा. धाकटा खांदा संघाचे पाठीराख केले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर आज या स्पर्धेची अंतिम रात्र की यासाठी केला होता टास. खरं तर आपण पाहतो ही स्पर्धा एकूण 6 रात्र चालणारी क्रिकेटचा 7 रात्र चालणारी 5 रात्र चालणारी क्रिकेट स्पर्धा आज पाहायला मिळते. जबरजबर 48 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि एकूण आज पाहिलं तर आतापर्यंत सुपर 12 मध्ये दाखल झालेले संघ आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर कालुंद्रे संघाला परास्त करून केडीएच वाघिलवाडा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर तुम्ही पाहिलं धोंगड्याचा पाडा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. नावडे 40+ आणि खरं तर वामनजे 40+ यांच्यामध्ये सुपर 12 ची लढत होणार यानंतरची. पहिला चेंडू इनसाइड आउट लॉंग ऑफ सीमारेखाच्या बाहेर. बॉल सीमारेखा बाहेर षटकार.
कृष्ण भोपीने एकच धाव दिली परंतु 2 गडी बाद केले होते. त्याच्यासाठी प्राइज झालं होतं गणितदादा पाटील, राजेशदादा जोशी आणि बालकृष्ण भोपी यांच्यासाठी एकूण दोघांकडून 500 रुपयाचं प्राइज आलं आणि खरं तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पहिला चेंडू षटकार आलाय. यावेळेस गोलंदाज सोपांचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड आणि ठोकलाय षटकार. बॅट्समन तुम्ही पाहतायत सुदाम नाईक ऍज अ ओपनर. विस्फोटक खेळाडू सुरुवातीला थोडा शांत होता परंतु आता त्याच्या बॅटमधून विस्फोटक इनिंग. पुन्हा प्रहार. यावेळी स्विच इट. बॉल चाललाय कबर सीमारेखेच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. मी सहर्ष स्वागत करतो. बघा दोन्ही टीमला आम्ही पुकार देतो. तुमची मॅच तिसरी होती, आम्ही चौथी ऍडजस्ट केली. तर टीम श्री मलंगर स्पोर्ट्स 11 वावंजे संघाचे संघनायक आणि नावडे क्रिकेट 40+ संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. सुपर 12 ची एक बिग फाईट लढत 40+ च्या माध्यमातून हे दोन संघ एकमेकाविरुद्ध येतील. अनेक वेळा रॉकस्टार एकमेकाविरुद्ध हे दोन संघ येतात परंतु आज या नाईट स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये एकमेकाविरुद्ध नावडे 40+ विरुद्ध वावंजे 40+ ही लढत पाहायला मिळेल. 31 रन. खरं तर एकीकडे सुदाम नाईकचं कौतुक केलं पाहिजे. ऍज अ ओपनर म्हणून सुरुवातीला थोडा शांत होता परंतु शांत बसणारा सुदाम नाईक नाहीये हे त्यानं सिद्ध केलं. शेवटचे 2 चेंडू फेकत असताना 10 धाबा आल्यात. 1 षटकार 1 चौकार. धावसंख्या 31 रन. एकूण गडीबाद झाले 2. पुन्हा एकदा बैटी स्ट्रोकचा प्रयत्न केला. बॉल बॅटचा कनेक्शन नाहीये. वारंवार वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात. कधी स्वीच तर कधी स्वीप करण्याचा प्रयत्न करतात. बरेच सारे खेळाडू आहेत ते अशा पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा प्रकारे फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहिजे. हा चेंडू देखील चांगला आहे. फार वेगाने एक सिंगल घेतली. सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. धाबा फटकावरती धाबा लागतात त्या 33 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं अंतिम षटक आता पाहिला मिळतं आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथनं टार्गेट सेट होईल. मागच्या मॅच मध्ये तुम्ही टार्गेट पाहिलं. खरं तर आजच्या पहिल्याच लढतीमध्ये केडीएच बागुलवाडा संघाच्या सूरज पाटील 13 चेंडू मध्ये 50 धाबीची शानदार इनिंग साकारली आणि संघाने 76 धाबा केल्या आणि त्याला तोडीस्तोड उत्तर देताना खरं तर प्रवीण गरत रॉस टेलरने देखील चांगला खेळ केला परंतु त्या मॅच मध्ये केडीएच बागुलवाडा संघाने सामना जिंकलाय आणि आता मात्र सुदाम नाईकच्या बॅटमधून अजून एक ब्रँडेड फटका. मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. अर्धशतक आपण पाहिली. आरसीसी पेट संघाचा सोहेल शेख ज्याने देखील एक अर्धशतक ठोकलं आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं सूरज पाटील बागुलवाडा या खेळाडूने देखील अर्धशतक ठोकलंय. एकूण 2 अर्धशतक पाहिली आहेत. 3 अर्धशतक आहेत. यस. आणि एक रोहित पाटील कानपोली संघाचा त्याने देखील एक अर्धशतक ठोकलं. अशा प्रकारे 3 अर्धशतक आपण पाहिली या मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक पाहतायत खरं तर 2 बाईक तुम्ही पाहिल्यात. ABC या ग्रुपसाठी 1 बाईक आहे. DEF साठी 1 बाईक आहे परंतु मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या धाबा आहेत त्या धाबा सुपर 6 पर्यंतच काउंट केले जातील. म्हणजे खरं तर आता तर एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली. धावपळकावरती धाबा लागलेत त्या 39 रन्स. शेवटचा अंतिम चेंडू डॉट आला आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम दत्ता खांदा संघाने केले 39 आणि आता 40 धाब्याचं टार्गेट उभं केले मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघाच्या समोर. आणि यानंतर होणारी लढत नावडे 40+ विरुद्ध वावंजे 40+. चला दोन्ही कॅप्टन लगेचच आपण जॉईन व्हा. दोन्ही कॅप्टन जर टॉस इनिंग ब्रेक मध्ये आले नाहीत तर सामना आम्ही 3 षटकांचे खेळू ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
एक कॅप्टन जर असेल दुसरा नसेल तर असेल त्याला टॉस विन दिला जाईल. या सर्व सूचना नियमांचं पालन आहे. सर्व संघांना सर्वांना सांगितलं त्याच्यामुळे विनंती असेल दोन्ही टीम बी रेडी, कारण पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि आपण देखील लगेचच रेडी राहायचं टॉस साठी. नावडे 40+ शिवसेना उपजिल्हा प्रमुख दमदार नेतृत्व परेशभाई यांचा संघ आपण पाहताय. सीमलंगड 40+ वावंजे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण या ठिकाणी पाहू शकाल. नितीन कोहली यांची सेना आपण पाहताय ती म्हणजेच नावडे 40+ मास्टर. दोन्ही मैत्रीपूर्ण संघ आपण आणि सामना देखील नेहमीच पाहतो, एक दुसऱ्यासमोर नेहमीच भिडत असतात. तर दोन्ही टीमचं आपण सहर्ष स्वागत करूया. 40+ झाल्यानंतर मॅच असेल बघा. 40+ नावडे विरुद्ध 40+ वावंजे. यातून जो जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये ट्रॉफीसाठी क्वालिफाय. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल केवाले जो सुपर 12 मध्ये संघ दाखल झालाय त्याच्यामध्ये यातून जो जिंकेल तो त्यांच्यासोबत केलेल्या या सर्व सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नितीन सर आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर तुमची जागा आमच्या मंचावरती एक लेजंड आदर्श क्रिकेटर तथा उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि चांगली सर्व्हिसमॅन देखील आपण आहात, आपण यावं. आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला प्लीज या ठिकाणी नावडे संघाचा संघाने उपस्थित झालाय. 40+ वावंजे संघाला विनंती असेल की आपला कॅप्टन या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण पाठवायचं आहे. सर जाऊया आपण मॅच कडे. टार्गेट 40 रन 40 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाकटा कांदा टीमने. आणि या धावांचा पाठलाग करताना हरिगाम गरम संघाची पहिली जोडी मैदानाकडे चालली. यातून विनर संघ मात्र केवाय संघासोबत सुपर 12 ची लढत खेळ. त्यामुळे ही लढत देखील फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. सुपर 12 मध्ये कोणता संघ पोहोचेल त्यांचा सामना केवाय संघासोबत तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आज खरं तर शेवटची रात्री या स्पर्धेची मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण मंचावरती पाहत आहे. संपूर्ण VIP डाईजवरती बसलेले सर्व सन्माननीय पाहुणे त्या सर्वांचं पुन्हा एकदा तालुका प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सुकेशजी बोपी, अक्षय मस्कर एवन जोडी यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व ही मान्यवर मंडळी आपण मुख्य अतिथी मंचावरती पाहताय. तर रोशन आपण या ठिकाणी टॉस करूया. मी टॉस करण्यासाठी विनंती करतो या ठिकाणी आमचे आदर्श शिक्षक चंद्रकांत पाटील सरांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. मित्रांनो, वाकडी गावामध्ये क्रिकेटला करताना चालना दिली, व्हॉलीबॉल असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. रायगड जिल्हा प्राथमिक शाळा वाकडी या ठिकाणी आपण नेहमीच ज्यांचं दमदार योगदान पाहिलं आमच्या वाकडी गावासाठी ते चंद्रकांत पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टेल काटा टॉस जिंकलाय श्रीमलंगड वावंजे क्रिकेट संघ. डिसिजन फक्त चला पेंडिंग. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. निधी सर आपण असं नसतं व्हावं. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये धाकटा कांदा संघाचा गोलंदाज सौरभ भगत आणि समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल त्या ठिकाणी प्रसाद पाटील. एका बाजूला मिस्टर धोनी, सोपान म्हात्रे आपण पाहताय. आता हेअरस्टाईल त्याने बदलली. अतिशय आक्रमक असा खेळाडू सोपान नॉन स्ट्रायकिंग एंडला.
पहिला बॉल इनिंग मधला प्रतिषटक 10.00 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे राहील बॅटिंग करताना हरिग्राम टीमला. तर एका बाजूने 40 धाबा डिपेंड करायच्या. याच मैदानावरती चांबारली संघाने खरं तर 47 धाबा करून दिल्या नव्हत्या. खरं तर आपण पहिला त्या ठिकाणी मोठा संघ होता, त्या संघाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी आयुब शेखचा कासार वडवली, त्या टीमला मात्र धावा करून दिला नव्हत्या. टेंबिवली संघाने देखील मोठा पराक्रम करून दाखवला होता या मैदानावरती. ऑन साइडला स्लॉग इट करत असताना गुडगा वाकवत हा फटका आपण पाहिला. खरं तर मिडविकेट क्षेत्राकडे खेळले, डीप मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. सुदाम नाईक हा खेळाडू, त्याची मुलाखत, त्याचे बाईट्स खरं तर सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाली. असं म्हणतात निसर्ग चंद्र सूर्य यांना आपला देव मानणारा समाज म्हणजे आपला आदिवासी समाज. आदिवासी समाजाच्या अनेक स्पर्धांमध्ये जसा ग्रामीणमध्ये गोरसई ब संघाची दहशत तशी या संघाची दहशत होती आणि आजही आहे. भरपूर स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्या आणि त्या संघातील खेळाडूंना मात्र पुन्हा एकदा याही संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. चांगली कामगिरीच्या जोरावरती मात्र धाकटा कांदा यंदा सध्या चर्चेमध्ये आहे. हा संघ बऱ्याच स्पर्धा या टीमने गाजवल्या. तर एका बाजूने नेरे तुंद्रे खरं तर बेल्टमधला सर्वाधिक ताकदवर संघ म्हणजे हरिग्राम संघ. पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉल ऍडजस्टेबल फटका, लास्ट मोमेंटला फक्त त्या ठिकाणी आपण पहिला दिशा दिली. बॅक टू द बॉलर खेळे, थेट यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू, त्या ठिकाणी रन नसेल. डॉट बॉल पहिला आपण बॅट ड्रिल करून दाखवतो. सोपान हा बॉल कवचला खेळायला हवा होता, पण इथे आपण पाहिला अगदी लास्ट मोमेंटला बॅटचा फ्लो थांबला आणि त्याच वेळेला यष्ट्यांचा वेध घेत असताना हा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. 1 रन धावफलकावरती. अकाउंट ओपन झालं, अजूनही 39 बनवायच्या देणाऱ्या 22 मध्ये बॅटिंग करताना हरिग्राम टीमला. ओव्हर द स्टम्प्स यावेळेला स्लॉग इटचा प्रयत्न, बाहेर काढला बॉलला, फिंगर रोल केले गोलंदाजाने आणि कमबॅक आपण पाहता धाकटा कांदा संघाकडून पहिल्या पॉवर प्ले मध्ये. सुरुवातीचं षटक फार महत्वाचं असतं पॉवर प्ले मधलं. या षटकामध्ये तुम्हाला फलंदाजी करण्याची मोठी मुभा असेल, असा एखादा खेळाडू ज्याच्याकडे गॅपमध्ये खेळण्याची क्षमता किंवा इनफिल्डला तो क्लिअर करू शकतो, बॉटरमॅन त्याचा चांगला असेल, असा खेळाडू जर का पॉवर प्लेमध्ये असेल तर त्याच्यामधून धावा तुम्हाला संघाकडे येताना पाहायला मिळतील आणि तो प्रयत्न आता सोपानला करावा लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे, अनेक वेळा गॅपमध्ये चांगला खेळतो, बॉटरमॅनचा चांगला वापर, मिड ऑफला क्लिअर करण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. त्यामुळे इथे मात्र मोठे फटके घ्यावे लागतील. सुरुवातीला आक्रमण करावं लागेल बॅटिंग करताना हरिग्राम टीमला. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. सौरभ भगतचं कौतुक करावं तेवढं कमी. लेफ्ट आर्म सीमर, त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे, त्याचा योग्य वापर त्याने मागच्या काही बॉलमध्ये केला. 1 सिंगल पहिल्या बॉलवरती, जो डाव्या हाताचा खेळाडू होता प्रसाद पाटील त्याच्या बॅटमधून पाहिली. अन्यथा हे षटक राहिलं आतापर्यंत निर्णायक, कारण सलग 3 डॉट बॉल फेस केले सोपान मात्रे या फलंदाजाने. सलग 3 डॉट बॉल प्रेशर हरिग्राम संघावरती. अजूनही 39 बनवायच्या. बॅकफुटला गेले, हलकीशी करा घेत बॉल निघाला मागे, फेक ही थोडीशी खराब झाली. स्ट्राईक एंडला थ्रो झाला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. तेच सांगतात त्या ठिकाणी विकेट किपर आणि बॉलर थर्डमॅनला. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, की मोना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रसंग अवधान तुम्हाला दाखवावं लागतं. आणि यावेळेला आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंगला थ्रो केला, जिथे कोणताही खेळाडू बॅकअपसाठी नव्हता त्या ठिकाणी हा थ्रो पाहिला. 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धाबा आपण पाहताय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धाबा. 40 धाबा डिपेंड करायच्यात आणि सुरुवात सौरभ भगतने चांगली करून दिली या ओव्हरमध्ये. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय सौरभची ही गोलंदाजी, दमदार स्पेल त्याने हाताळलाय. यावेळेला थोडासा आपण पहिला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंच कैलास भोईर आपटा यांच्या वतीनं इशाराला डेड बॉल, मृत चेंडू, कोणत्याही प्रकारची मुवमेंट टॅगन झालेली नाहीये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल. फार एंड कडून मात्र हे षटक, पहिलं षटक आणि समोर प्रसाद पाटील डाव्या हाताचा अतिशय चांगला शैलीदार फलंदाज. त्याच्या समोर मात्र आव्हान आहे ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खरं तर सौरभ भगतचं लिजंड क्रिकेटर नितीन कोळी यांना आपण पाहता. एका बाजूला आमच्या आयोजक एवन जोडी, त्यांनाही आपण पाहता विनोद दादा, त्यांचं देखील आपण आगमन होताना पाहू शकाल. त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे या स्पर्धेबद्दल. आणि पहिलं षटक पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सौरभ भगतसाठी. पॉवर प्ले मध्ये त्या ठिकाणी इकॉनॉमिकल फिगर षटक टाकलं आणि संघाचं आव्हान त्याने आता कायम ठेवलं. आज 18 बॉल 38 समीकरण या मॅच मध्ये आलंय हरिग्राम संघासमोर.
कॉन्फिडन्स लेवल आता धाकटा कांदा संघाच्या खेळाडूंचा हाय झालाय, वाढलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. सुरुवात चांगली सौरभ भगतने करून दिली, पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. एकही खेळाडू बाद झाला नाही, ही जमेची बाजू हरिग्राम संघासाठी. एकही विकेट त्यांनी गमावलेला नाहीये. त्यामुळे आता 18-38 हे समीकरण या मैदानामध्ये इतकं कठीण नाहीये. 18-38 समीकरण आपण जर पाहिलं तर इथे मात्र इतकं कठीण नाहीये. प्रतिषटक 12.66 हा रिक्वायर रन रेट या मॅच मध्ये राहील. प्रत्येक ओव्हर मागे जवळजवळ 13च्या सरासरीने पुढे जावं लागेल. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय विजय नाईक. एकाच परिवाराचे हे सभासद आहेत. नाईक फॅमिली एका कुटुंबातील हे तर बापलेक एका संघामध्ये खेळतात. जवळजवळ 7 ते 8 प्लेअर एका घरातले. आणि काय फलंदाजी काय गोलंदाजी या संघाची पाहिली. का यांना पाहिलं की आता आठवण होते आम्हाला चॅलेंजर पारगाव संघाची. कौटुंबिक संघ आणि इथे आपण पाहताय खरं तर विजय नाईक बॉलिंग मार्कमध्ये समोर. सोपान मात्र बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळले व्हीसेफ मध्ये. त्याचवेळेला सिंगल रन मात्र इथे मिळाली. तर कैलास खोने यांचे या ठिकाणी आगमन झालं. आमचे केबले गावचे वाकडी गावचे जावई कैलास खोने साहेब यांना विनंती असेल आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत. पहिली सिंगल या बॉलवरती मिळाली. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती 3 धाबा धावफलकावरती लागल्या. अजूनही दिल्ली अबीबी दूर आहे असं म्हणावं लागेल, कारण 17 मध्ये 37-20चा फरक आहे चेंडू आणि धावांमधला. आणि अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. किमान 3 षटकार विध्वंसक फलंदाजी एका खेळाडूला साकारावे लागेल. समोर असलेलं आपण पाहता मैदानामध्ये प्रसाद पाटील, त्याच्याकडे क्षमता आहे. डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू यॉर्कर, हाफ हेलिकॉप्टर पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केले अलॉंग विथ कार्पेट. फटका डीप मध्ये त्या ठिकाणी चर्चेमध्ये राहील. सुदाम नाईक छोटा पॅक परंतु मोठा इम्पॅक्ट टाकणारा हा खेळाडू. त्याच्या दिशेने फटका जबरदस्त ॲक्युरेट थ्रो पाहिला. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाली. 1 रन देखील या बॉलवरती मिळाली. सिंगल डबल चालेल धाकटा कांदा संघाला. मोठे फटके जर आले तर दबाव वाढेल धाकटा कांदा संघावरती. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि समोर आपण पाहता बायकरमॅन हरिग्रामचा खेळाडू सोपान मात्रे. हेअरस्टाईल आपण पाहिली, अगदी धोनी स्टाईल त्याची तर हेअरस्टाईल राहिली. आणि 5 बाईक आजवर ज्याच्या कारकिर्दीमध्ये आहेत तो बायकरमॅन, त्याचा धमाका. आता वेळ अगदी आपण जर पाहिली निघून चालली तर आता वेळेवरती आक्रमण करावं लागेल. आणि इथे मात्र निर्णायक 6 धावा षटकार सोपान. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटच्या ब्लेडला मिडल झाला हा बॉल. टक आवाज आला, स्वीट साऊंड हा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती आहेत. जेव्हा बॅटला असा आवाज येतो तेव्हा मात्र तो फटका देखील फलंदाजाला कॉन्फिडन्स देऊन जातो. आणि हा फटका आपण पाहिला सोपानच्या तर बॅटमधून मागील बॉलवरती. धावसंख्या तुम्हाला वधारताना पाहायला मिळेल. तब्बल 10 पहिलं दशक पूर्ण झालं. अजूनही 3 दशक 30 धावा कराव्या लागतील पुढच्या तर येणाऱ्या 15 बॉलमध्ये. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं प्रत्येक बॉल मागे 200 त्या स्ट्राईक रेटने पर ओव्हर 12 ची सरासरी मेंटेन करायची आता राखायची. हरिग्राम टीमला वन्स अगेन पुन्हा एकदा शफल झाले. यॉर्कर बॉल टाकलाय थोडासा उजाच्या बाहेर डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा आपण पाहिला हा फटका डीप मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल कमबॅक केलंय. मागचा बॉल थोडासा ओव्हरपिच झाला. सातत्याने यॉर्कर टाकणं सोपं नाहीये, कारण हा यॉर्कर कधी कधी फुलटॉस होतो तर कधी कधी हा यॉर्कर ओव्हरपिच होतो. मागचा ओव्हरपिच जरा त्याचा फायदा घेतला सोपाने आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर पाहिला आपण त्या ठिकाणी. गोलंदाज विजय नाईक यांच्या माध्यमातून वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करावा लागतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दादा सौरभ गांगुली, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ही जोडी पाहिली आपण. यावेळेला थोडासा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, एज अँड टेकन, कॅच इट कॉल आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळालाय फिल्डिंग करताना धाकटा कांदा टीमला विजय नाईक या गोलंदाजाला. फिल्डिंग मध्ये कसरत करावी लागली आणि मगाशी म्हटलं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मुळे मात्र फिल्डिंग मध्ये बदल होतोय. तर केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती A1 ग्रुप यांच्या माध्यमातून केवाले संघाला इथे पुरस्कृत करून दिले गेले. ते सुप्रसिद्ध उद्योजक तिरुपती बालाजी केबल नेटवर्क मिलन शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर, जयवंत पालकर, शशिकांत गायकर साहेब आणि तुलसीराम डांगरकर साहेब या मान्यवरांना विनंती करत त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचे या ठिकाणी योगदान लाभलंय. त्यांचं सहर्ष स्वागत. विद्यमान सरपंच अशोक गायकर यांना विनंती असेल आपण यावं. श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय योगेश माली साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं.
13 चेंडूमध्ये 29 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये आलं. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय त्या ठिकाणी राज जाधव. डाव्या हाताचा खेळाडू बाद झाला त्यामुळे नक्कीच फिल्डिंग करत असताना थोड्याशा ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या कुठेतरी टळल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. हा शेवटचा बॉल विजय नाईकच्या समोर राज जाधव यांना आपण पाहताय. पुन्हा एकदा यॉर्कर बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा कमबॅक. परत एकदा आपण पाहिलं या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये. धाकटा कांदा टीमने फक्त धावा खर्च केल्या 9 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये हरिग्राम संघाची धावसंख्या धावफलकात लागली ती म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. नेल्सन फिगर आता 12-29 समीकरण या मॅच मध्ये आलंय. कंचन पालकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. कंचन त्यांना विनंती असेल विश्वास आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 29 धाबा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवराना त्रिबार मानाचा मुजरा. सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय खरं तर शिवस्मारक जासईचा एक विहंगम दृश्य. त्याच वेळेला आपण पाहताय खरं तर समर्थ रामदास स्वामी आणि त्याच वेळेला आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपला अभिमान स्वाभिमान सनातन धर्माचं प्रतीक स्वराज्याचं प्रतीक भगवा ध्वज मोठ्या अभिमानाने फडकताना आपण ऑन स्क्रीन पाहताय. हा दृश्य पाहिला की नक्कीच प्रत्येकाला समाधान मिळतं असाही क्षण तुम्ही सध्या स्क्रीनमध्ये पाहताय. जासई म्हटलं की दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी आणि त्याच करता परिसरातला हा दृश्य तुम्ही ऑन स्क्रीन सध्या पाहतात. यास आपण जाऊया मॅचकडे. 12-29 समीकरण. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. हे षटक आता फार इम्पॉर्टंट राहील. हे षटक अतिशय महत्वाचं आहे आणि खरं तर आपण पाहता अदृश्य आहे अटल सेतू चा हा खरं तर क्षण चित्र तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. जाऊया मॅचकडे आपण पुन्हा एकदा. सोपानसाठी पहिलाच बॉल खोलात टाकलाय. 20 सेप मध्ये केले. मनीष मात्रे आहेत. सिंगलने काहीच होणार नाहीये. तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल कारण जेव्हा चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढतं तेव्हा तुम्हाला स्फोटक इनिंग साकारावी लागते. विध्वंसक व्हावं लागतं. एरियल अटॅक तुम्हाला करावा लागतो. काउंटर अटॅक तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. प्रत्येक फलंदाजाला डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक फलंदाज समोर आक्रमण करावं लागेल. समोर राज जाधव राज करेल का या सामन्यामध्ये. डाऊन द ग्राउंड वन्स अगेन. एलिव्हेशन प्राप्त होत नाहीये फलंदाजांना. याचं कारण आहे ब्लॉक हॉल मध्ये टाकलेले चेंडू. तुम्हाला या बॉल्सच्या अगेन्स्ट हेलिकॉप्टर लुक द्यावे लागते किंवा स्लॉग हिटचे फटके हे खेळावे लागतील. 10 बॉल 27 समीकरण. कमीत कमी 4 षटकार हे खेळावेच लागतील या मॅच मध्ये. सामना जिंकायचा असेल हरिग्राम टीमला तर केवळ संघ प्रतीक्षा करतो पुढे कोणता संघ येईल हरिग्राम की धाकटा खांदा याची चर्चा. फुलटॉस बॉल. याही वेळेला आपण पहिला फटका लाजबाब आहे. देर आहे दुरुस्त आहे. सोपान मात्रेच्या बॅटमधून हा धमाका टाळ्यांचा गजर झालाय. यावेळेस हरिग्राम संघाच्या केम्यामधून 6 धाबा षटकार. थोडासा उंचीने निघाला त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्लिअर करत असताना हा षटकार. समीकरण बनलं 9 मध्ये 21 धाबा. मॅच विनर खेळाडू आहे सोपान मात्रे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा धमाका. वन्स अगेन स्लॉट मध्ये टाकला बॉल आणि त्याला पाठवला मैदानाच्या बाहेर. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धाबा. खिलाडी सोपान मात्रे मैदानाच्या मध्ये बरसलाय. सुरुवातीच्या काही बॉल मध्ये त्यानेही संघर्ष केला. असा वाटला होता की हा खेळाडू आता कदाचित पराभवाच्या उंबरठ्याकडे घेऊन जाईल संघाला. पण तसं नाहीये. हा मॅच विनर आहे. संयम आणि त्यानंतर आक्रमण या 2 गोष्टी खरं तर सोपानच्या इनिंग मध्ये पाहिल्या आणि त्याही पेक्षा तंत्रशुद्ध फलंदाजी टेक्निकली परफेक्ट फलंदाजी त्यांनी केली. त्याला स्पीडअप करा प्लीज. आज बरेच सामने पेंडिंग आहेत त्यामुळे सूचना राहिली प्रत्येक संघानं थोडं सहकार्य करा. मनीष मात्रेपती आक्रमण 4 मध्ये 14 असं खरं तर समीकरण या षटकामध्ये पाहिलं. आता 8 मध्ये 15 हे 2 बॉल फार निर्णायक आहेत. मगाशी म्हटलं हे षटकच महत्वाचं आहे कारण हे षटक ठरवेल शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती राहतील. जर का कमी राहिल्या तर पारडं जड राहील त्या ठिकाणी हरिग्राम संघाचं. 8 बॉल 15. वन्स अगेन फुल टॉस. यावेळेला मिड विकेटला सुदाम नाईक. छोटा पॅक बडा इम्पॅक्ट. क्या बात आहे. झेल टिपलाय
आणि इथे मात्र तिसऱ्या बॉलवरती षटकार मारण्याचा प्रयत्न केला सोपानने, त्याच्यामध्ये अपयश. आणि इथून आपण पाहिलं 7 बॉल 15चं समीकरण या मॅच मध्ये निर्माण झालंय हरिग्राम संघासमोर. काल भिंगारवाडी गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दमदार नेतृत्व हेमंत शेठ ठाकूर आणि त्यांच्या समेत आदई गावचे योगेश म्हात्रे, विनोद म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मान्यवरांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सोपान मात्रेने शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली. 22 धावा त्याने केल्या संघासाठी, परंतु अजूनही सामना आपण जर पाहिला तर बॅलन्स आहे. 7 मध्ये 15 चं समीकरण. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना. हा शेवटचा बॉल तितकाच निर्णायक राहील या मॅच मध्ये. या खरं तर ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी मनीष म्हात्रे. त्यांचा शेवटचा बॉल त्याने आतापर्यंत 5 मध्ये 14 धावा खर्च केल्या आणि त्याच वेळेला प्रमुख खेळाडू देखील त्याने बाद केला सोपान मात्रे सारखा. नवीन खेळाडू मैदानाकडे चला रोहित घरत त्यांना आपण पाहत आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला 7-15 चं समीकरण आहे या मॅच मध्ये. अजूनही सामना आपण जर पाहिला बॅलन्स आहे. अटीतटीची ही लढत. कोण जिंकणार हा सामना, कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहील हे खरं तर ठरवणारे 7 बॉल राहतील या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये. बॉल तयार समोर, फलंदाज सज्ज आहे, बॅकफुटला गेले, ऑन द राईज केले, फटका लाजवाब होता आणि बॉल निघाला. बॉलर्स ओव्हर द हेड, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी एंड इज वेल, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार, 4 धावा. आणि या फटक्यानंतर समीकरण बनलंय शेवटचे 6 बॉल विजयासाठी 11 धावांचं समीकरण. प्रमुख आरगर विभाग प्रमुख शहर प्रमुख प्रसाद परब साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्याला विनंती असेल आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत. मॅच ऑन आहे. 6 बॉल 11 चं समीकरण आता या सामन्यामध्ये आलंय. सुदाम नाईक ज्या खेळाडूची चर्चा केली होती, खरं तर अगदी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 मध्ये 11 धावा वाचवेल का हा प्रश्न पडला आता धाकटा कांदा संघाच्या समर्थकांना. तर एका बाजूने 6 मध्ये 11 होतील का याची चर्चा सुरू झाली हरिग्राम संघाच्या केम्यामध्ये. कारण यानंतरची लढत विनर टीम विपक्ष केव्हा आहे. मैदानाच्या आतमध्ये जर का हरिग्राम संघ जिंकून पुढे गेला तर आणखीन मजा येईल मॅच मध्ये. धाकटा खांदा संघ जिंकला तरी देखील मजा येईल, कारण हे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, त्याच धाटणीचे आहेत. त्यामुळे चांगली लढत तुम्हाला यानंतर देखील पाहायला मिळेल पुढच्या लढतीमध्ये. सुदाम नाईकला आपण पाहता बॉलिंग मार्क मध्ये समोर खेळाडू आहेत त्या ठिकाणी राज जाधव. शेवटचे 6 बॉल 11चं समीकरण आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल, दिशा दिली, फक्त स्लॅश केला बॉलला, शॉर्ट गली क्षेत्राकडे बॉल फील्ड झाला, सिंगल घेत असताना एंड बदललाय. अंतिम 5 बॉल विजयासाठी आता 10 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलेत. 5-10 पर बॉल मागे 200च्या स्ट्राईकने 2 धावा हे बनवावे लागतील. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहताय हरिग्राम टीमला विजयासाठी तर एका बाजूला तर जास्तीत जास्त डॉट बॉल किंबहुना विकेट टेकिंग गोलंदाजी सुदाम नाईकला करावी लागेल. सुदामकडे पाहिलं की बघा अगदी कमी उंचीचा खेळाडू आहे, पण तो गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य हे त्याच्यामध्ये ठासून भरले असा एक दमदार खेळाडू या षटकामध्ये कमबॅक करेल का याची चर्चा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व नाना शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत काँग्रेसचे दमदार नेतृत्व, या स्पर्धेवर्तनाचा, गावाच्या सर्वांगीण विकासाचा ते बब्बन केनी साहेब, सरचिटणीस पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी साहेब आपलं यावं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं आज गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आणि तालुका प्रमुख चषक बिंदासभाई टोमरे आणि सुकेशभाई भोपी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांचं आगमन आपण पाहता ऑन स्क्रीन. सर्व सत्कार मूर्ती या ठिकाणी स्पर्धेची शोभा वाढवत असताना तसेच राजेश आगलाबे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. अंतिम 5 बॉल आणि 9 धावा. अंडर 19चा हा खेळाडू आहे सुदाम नाईक. त्याच्यामध्ये विश्वास दाखवला संघ नायकाने. षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली. आज खरं तर टीम मध्ये अजय नाईक सारखा गोलंदाज नाही आहे, त्यामुळे सुदाम मध्ये जबाबदारी आली. समोर फलंदाज आपण पाहताय रोहित घरत. यावेळेला फिरून मारला बॉलला, उंची घेतली स्क्वेअर लेग मध्ये, बॉलच्या खाली फिडर पोहोचेल का, पोहोचलाय पण तो बॉलने गाठली सीमा रेषा आणि प्रेक्षकांचा इशाराला पंचारकोळ देखील निर्णय येईल लवकरच. या चेक करूया आपण ऑन स्क्रीन.
प्रेक्षक सांगतात चौकार आहे, परंतु तरी देखील चेक केलं जाईल एक वेळा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी हा फटका खरं तर हरिग्राम संघाला मोमेंटम देणार राहील. जर चौकार आला किंवा षटकार जरी आला, धाबा आल्या, या धाबा फार महत्वाच्या. बाउंड्री घोषित केले, 4 धाबा या फटक्यावरती मिळाल्या आणि इथे मात्र कमबॅक हरिग्राम संघाचं फक्त दिशा दिली. शरीरावरचा बॉल शॉट ऑफ लेन, त्याच्यामध्ये आपण पहिला पूल करत असताना प्रॉपर टायमिंग नव्हतं, तरी देखील 4 धाबा घेऊन गेले मैदानाच्या आतमध्ये रोहित गरत हे फलंदाज. शेवटचे बॉल 4, विजयासाठी 5चं समीकरण. 4 बॉल 5चं समीकरण. जर का सामना बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कदा जयसर हे दुर्मिळ झालं नाईट स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर. पहिल्यांदा आपण पाहताय या स्पर्धेमध्ये हे खरं तर आयोजन आहे. सुकेश भोपी, अक्षय मस्कर, एवन जोडी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं सुपर ओव्हर खेळवली जाईल. वन्स अगेन पुण्याला शफल झाले. ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेग मधला फिल्डर धावून आला, बॉल खाली, सेकंडचा कॉल. 2 धावा होतील का? कलेक्शन चांगलं आहे, चेक केलं जाईल. एस टीबी अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. अगदी आपण पहिला क्रुशल डिसिजन राहील या मॅच मधला. जर का इथे विकेट माना तर पुन्हा एकदा कमबॅक होईल धाकटा कांदा संघाचा आणि जर का रन कंप्लीट झाली तर दबाव राहील धाकटा कांदा संघावरती. रन बॉल इक्वेशन येईल. 4 बॉल 5 होत्या, जर धावा मिळाला 2 तर मात्र आपण पहिला 3 बॉल 3चं समीकरण. जर का धाव मिळाली 1 तर मात्र फ्रेश बॅटर मैदानामध्ये येईल आणि 3 बॉल 4चं समीकरण तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. जर तर प्रिडिक्शन तर रोशन बघा, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. सुपर ओव्हर जरी सेम झाला तर मात्र फ्रेश टॉस केला जाईल. बघा, श्री मलंगड स्पोर्ट क्रिकेट संघ वावंजे कॅप्टन आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण शेवटचे काही चेंडू या ओव्हर्स मध्ये शिल्लक राहील. त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो आपणास की आपला निर्णय फक्त आमच्यापर्यंत. परेशभाई फिल्डिंग. चला परेशभाई यांना विनंती करतो, शिवसेनेचे दमदार नेतृत्व आपण यावं की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 1 लाख रुपयाच्या ठिकाणी योगदान लाभलंय त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. आणि सध्याच्या घडीमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ शिवलंगड स्पोर्ट्स 11 वावंजे आणि एकीकडे आपण नावडे क्रिकेट संघ पाहतो. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे टीम श्री मलंगड स्पोर्ट्स 11 वावंजे क्रिकेट संघाने. जशी ही मॅच संपेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. पुन्हा एकदा कमबॅक मैदानामध्ये करतो धाकटा कांदा संघ. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला रोहित घरतचा. आता फ्रेश बॅटर मैदानाकडे चाललाय. 3 बॉल 4चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय विशाल भोपी. हा खेळाडू आपण पाहता मैदानाकडे चाललाय. आमचे समालोचक मित्र वैभव भोपी, शुभम, त्यांचा आम्ही आवाजावर उल्लेख करू. याच गावाला ते बिलॉंग करतात. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. पण हा सामना आता रफ अँड टफ झालाय. हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटच्या क्षणापर्यंत हा संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि सुदाम नाईक, क्या बात आहे, मूर्ती लहान, कीर्तिमान कामगिरी. बघा इथे एक महत्वाची सूचना राहील. या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडावे लागतील. स्ट्राईक रोटेशनसाठी किंबहुना रनसाठी तुम्हाला दोन्ही एंड हे सोडावे लागतील. त्या ठिकाणी पंच देखील तुम्हाला वॉर्न करतील. त्यामुळे या गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि टाइमपास कमी करा. यस, हा महत्वाचा निर्णय आहे. 3 बॉल 4. वॉट अ मॅच. सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. अतितडीची आता ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करता. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 हे दमदार पर्व, ज्यावर आहे तमाम रायगड वासियांना गर्व. असं हे आयोजन आणि नियोजन आपण सध्या मैदानामध्ये पाहता. 2 टू व्हीलर बाईक, 4 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये पाहता. आकर्षक ट्रॉफी देखील तुम्हाला मंचासमोर पाहायला मिळतील आणि प्रत्येक रात्रीमध्ये भरपूर पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला विशाल भोपी. 3 बॉल 4 असं हे समीकरण या मॅच मध्ये आहे. सुदाम नाईकचा पुढचा बॉल स्विंग आणि मिस. आणि यावेळेला आपण पाहताय पंच सांगतील तो निर्णय अंतिम असेल. स्ट्राईक रोटेट नसताना मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तेच मैदानामध्ये घडलंय. पहिल्यांदा अनाउन्समेंट केली, सूचना दिली. आता दबाव फलंदाजावरती. 2 बॉल 4. क्या बात आहे. सुदाम नाईक अंडर 19चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आणि कमबॅक करून देतो आपल्या धाकटा कांदा संघाला. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती नक्कीच राहील. सर्व सिनियर खेळाडू त्याच्या अवतीभोवती आले. हा सामना कसा वाचवता येईल, हा सामना कसा जिंकता येईल ही चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली आहे. 2 मध्ये 4चं समीकरण या मॅच मध्ये. एक मोठा फटका घडल्याचा नियम नाहीये. अनिश्चित दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आणि या मैदानाच्या आतमध्ये आता क्रिकेटचा रोमांचक थरार सध्या तुम्ही अनुभवताय. धाकटा कांदा विपक्ष हरिग्राम या 2 टीमच्या दरम्यान. पनवेल शहराच्या अगदी आसमोर विशाल भोपी. पहिला डॉट बॉल त्याने फेस केलाय. दुसऱ्या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट येईल का? सुदाम नाईक आपली गुणवत्ता सिद्ध करेल का? मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. याही वेळेला पायात टाकला बॉल. हलक्यात स्विपचा प्रयत्न होता. लाऊड अपील केली. सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण फिल्डिंग लावून घ्या. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी या डावामध्ये सुदाम नाईकने केली आहे. हौसला कर लिया जब ऊंची ऊंची उडान का.
हौसला कर लिया जब ऊंची उडान का तो फिजूल है कद नापना आसमान का. या मॅच मध्ये खरं तर उंच उडायचा, हा सामना जिंकायचा दोन्ही टीमला, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. दोन धाबा आल्या तर सुपर ओव्हर खेळली जाईल याची नोंद घ्या. 1 चेंडू 3 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये हिरोबाने संध्या राजला तर मैदानाच्या आतमध्ये हिरोबाने संध्या सुदाम नाईकला. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या या दोन्ही संघासाठी. शेवटचा 1 बॉल आणि 3 धाबा. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये गॅप मध्ये बॉल चाललाय, सीमारेषा पार. विजयाचा जल्लोष साजरा करतो मैदानामध्ये हरिग्राम संघ. क्या बात है, वेल प्लेड हरिग्राम टीम, हार्ड लक. हरिग्राम विरुद्ध केवाले अशी सुपर 12ची आता लढत पाहायला मिळेल. कारण दोन्ही गावाचा ग्रामदैवत जर आपण पाहिलात तर वागेश्वर, म्हणजे आता आपल्याला हरिग्राम विरुद्ध केवाले ही सुपर 12ची मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल. तत्पूर्वी 40+ वाबंजे विरुद्ध नावडे. सुभाष भाई आपला निर्णय फिल्डिंग ना भाऊ, आपला निर्णय फिल्डिंग. चला आपण क्षेत्रशिखर मैदानात जावं. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहताय या आमच्या गावचे प्रथम गुरुजी ज्यांनी वाकडी गावाला क्रिकेटसाठी घडवलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडवलं, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये घडवलं आणि सर्व ज्या समाजाच्या दृष्टिकोनातून आमच्या गावासाठी एक महत्वाचा घटक बनले ते चंद्रकांत पाटील सर पिरकोन यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी नानाशेठ पाटील माजी सरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे आदर्श शिक्षक या ठिकाणी पिरकोन गावचे